शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणू नीट बस, थांब इकडे, केस ओढायला लागले. तर चहा आत्ता केलाय बघा. सकाळपासून चहा काय केला नाही. काय झालं, काल फ्रीजमध्ये का काय ठेवायला दूध राहिलं, त्यामुळे दूधच खराब झालं नसलं होतं, त्यामुळे सकाळी चहा झाला नाही. बराच वेळ झालं उठून, पण आत्ता चहा केलाय त्यामुळे दूध आणून मग आणू. काय खायला लागली तू? तर दूध खराब झालं होतं, मग आता म्हटलं ते काय टाकून द्यायचं का, मग त्यातलं पाणी सगळं गाळून काढून साखर टाकून ते गरम केलं होतं. ते लागले आता आणू बसून खायला लागले. मग आता म्हटलं चहा पिऊया. आणि काल आलो तिथून उशीर झाला यायला, आणि आल्यानंतर कंटाळा पण आला, आणि गाडीवरून गेलेलं ते डोकं पण माझं इतकं लागलं होतं ना दुखायला. त्यामुळे परत त्यांनी काय काय दिलं होतं ते मी काल व्हिडिओमध्ये म्हटलं होते की दाखवते घरी गेल्यानंतर, पण काय मला राहिलंच ते सगळं दाखवायचं. म्हणलं आता दाखवूया, आता दाखवते तुम्हाला. पिशव्या सुद्धा इथंच आहेत बघा, अजून ठेवल्या ना. काल खाऊ दिलेला कोण दिलत? बघा द्राक्ष किती दिलेत. द्राक्षे काल दिली ना तुला. द्राक्ष किती दिली ना. आणि खूप सारी मेथीची भाजी दिली. भाजी करूया आता, संध्याकाळी करू नाही तर पराठे मेथीचे. बघा आणखी वांगी त्यांच्या शेतातली ताजी ताजी. हो, हे अक्षू ना म्हटली हे भरीतला द्या, तिला भरीत आवडते वांग्याच खूप. अक्षूला तिथं दिसलं ना, म्हणा लागली भरताचं वांग आहे, भरताचं. हा तुझ्या तुला पाहिजे काटे त्याला. आणि अशी ताजी ताजी वांगी तर भरपूर खूप काढली होती त्यांनी वांगी, मेथीची भाजी. पण लई तर आणून काय करायचं उगीच, मात्र ना वाया जायचं. हा काय बोला. आणू चहा बिस्किट खायला लागले है ना. द्राक्षे, वांगी, मेथीची भाजी आणि त्यांच्या झाडाचे नारळ दिले. हा चढायला कोण नव्हतं. आणूची पॅन्ट आहे. नारळ असे 4 नारळ दिले. तर चिनी गुलमोसाचे एक पांढरे काय आणि लाल का गुलाबी काहीतरी आहे वाटतं. हे काय लगे लागून निघतं याचं कारण. याच्यात अजून वांगी घातलीत वाटतं. ओके, आता अजून भरपूर अशी वांगी दिलेत बरं का. पिशवी सुद्धा त्यांनी, पिशवी ही काय मी नेलीच नव्हती, तशीच गेले होते ना. एवढी अशी वांगी, नारळ, मेथीची भाजी,
आणि ही द्राक्षे आणि डब्यात त्यांनी ना शिरखुर्मा पण येताना दिला होता. ती मात्र आलेल्या पोरीने गरम केला आणि खाल्ला पण. काय तू खाल्ला का आणू? काय काय खायला लागली? बिस्किट. तर आता कपडे भांडी पडले ते सगळं आवरायचं आहे. घर फरशी वगैरे पुसून, काल फरशी वगैरे काय पुसून माझं झालंच नाही. मंदिरात गेले, आणखीन तिथून आले तोपर्यंत तिकडं आजनाळ्याला थोडा वेळ बसले, घरात फ्रेश झाले आणि नंतर आजनाळ्याला गेले. ते लगी यायचं होतं, तासाभरात यायचं म्हणून गेलो होतो, पण एकदा तिथं गेल्यावर काय वेळ एवढा म्हणजे खूप वेळ झाला. हा थांब, पाणी दे थांब. तुझी बॉटल बघ किती आहे असेल, बघ इथं बॉटल आहे. खूप वेळ झाला त्यामुळे तिथं. आणि तिथून आलो तसं वाऱ्यानं आणि माझं इतकं डोकं दुखायला लागलं ना. इथं शेजारीच बोलवलं होतं, मात्र तिथं गेलेच नाही मग, का तर खूप उशीर झाला. मग इतक्या उशिरा कसं जायचं ना, ते पण दिवसभर कसं दमलेले असतात. एकतर एक महिनाभर उपवास केलेले आहेत त्यात. हा थांब आले. आता हे सगळं ना दिलं तिला, आधी पाणी दिलं अगोदर, पाण्यासाठी लागली ती ओटायला. आता हे सगळं फ्रीजमध्ये अगोदर भरून ठेवते, नंतर बोलूया. तर आपण ह्या वांग्याचं भरीत करूया आता. वांग स्वच्छ धुवून त्याला तेल लावून घेते आणि हे काय ते आपलं गॅसवरच भाजायचं. काय आणि ह्या शेजे ना हे काढून घ्यायचं साईडचं तेवढं. काय पडशील आता तू. वांग स्वच्छ धुतलंय, ह्याला असं तेल लावायचं आणि गॅसवरच भाजायचं. हा गॅसवर जाळी ठेवून भाजलं तरी पण चालते, आणि असंच जाळी ठेवून लवकर काय होते भाजलंच जात नाही. हो काय असंच भाजणार आहे मी, जाळी काय ठेवत नाही. आहे जाळी नाही ठेवत. काय त्याला तेल घेतलेलं. हा हाय की बारीक गॅसवर ना चांगलं भाजलं जात. ठेवले असं भाजायला, तर बारीक गॅसवर अशा पद्धतीने घेते आता मी भाजून. हा का वांग भाजत आलं आणि तोपर्यंत पाणी पण आता आलं. पाणी मोठं झालं. हा मोटर येते आधी चालू करून. झाले आता वांग भाजून, गॅस बंद करते आणि हे थंड होईपर्यंत झाडात पाणी मारून बाहेर पण पाणी मारायचंय, झाडात पण पाणी मारून येते. तोपर्यंत हे थंड होते, मग ह्याला फोडणी देऊ आपण. काय घातले आणू ना पट्टा दाखव बघू. हा पट्टा घातलाय, छान आहे की, छान छान दिसतो एकदम मस्त. हा
क्यूट दिसते परी. हा, चला पाणी मारायचं आपण. हा, तू कुठं जाणार आहे? काकूकडे जाणार आहे. मी काय करू? मी भांडी घासू? तू एकटी बसणार काकूच्यात? बर. एकटी जाणार आहे? माझं चप्पल घालून? बर. आ? कोण? ऋषी दादा नाहीये. ऋषी दादा गेला. कॉलेजला गेला की ऋषी दादा. ऋषी दादा नाही, ऋतू दीदी नाहीये, फक्त काकू आहे. काका पण गेले. वांग्याचं ना वरची साल काढून घेतली. आता कट करायचं आणि बघायचं. वरण तर चांगलंच होतं, तरी पण एकदा चेक करायचं आतून काही किडकं वगैरे नाही ना. तर आता मी नीट हे बघून अगोदर घेते. थोडं काळं असल्यासारखं दिसलं, काढले. कट करून घेते मी. वांग्याच्या फोडी करून फोडणी टाकायचं. पाणी आलं म्हणून मोटर चालू केली होती मी, आणि लाईटच गेली आता तोपर्यंत. लाईटला काय झालं, एकतर पाणी आज नाही, लेट आलं. लवकर येते आज, खूप उशिरा आलं आणि त्यात आता लाईट पण गेली. लाईट कधी येते काय माहिती. पाणी फार झालेलं नाही. पाणी एकतर एक दिवस आड येते आणि त्यात ही लाईटचं असं सारखं लाईट जाते. नेमकं पाणी आल्यावरच लाईट जाते. तर आहे चांगलं आहे. आतून काय किडकं वगैरे वांग नाहीये. वांग्याची तर फोडी करून ठेवल्यात. आता भरीत आपण फोडणी टाकूया. कढई ठेवल्या तापायला. थोडं त्यामध्ये तेल टाकते. तेल गरम झाले की त्यात जिरे, लसूण ठेचलेला टाकायचं. कांदा चिरून ठेवलाय. टोमॅटो ह्याला चिरलेत मी. मटकी पण करायची. मटकीसाठी पण कांदा आणि टोमॅटो आहे, आणि ह्याच्यासाठी पण चिरलाय कांदा. तर टाकते फोडणीला. लसूण कांदा भरपूर ह्यात छान लागतं भरीतला. कांदा चांगला भाजूया. लसूण तर भाजलाय चांगला. कांदा थोडा भाजून घेऊया. कांदा भाजत आला की हळद तिखट टाकायचं.
टाकली. तिखट टाकूया. टाकलं ते सगळं. आता चवीपुरतं मीठ घालायचं, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आणि एक वाफ आणली की झालं तयार. खूप छान लागतं बरं का भरीत. चवीपुरतं मीठ टाकून घेते मी. भरीत फक्त आता काही पुरणार नाही, थोडंच झालंय. म्हणलं आता मटकी अजून थोडी करावी, मग लागलीच म्हणून मी. भरीतला तर कांदा चिरायचाच होता, मग जरा जास्त कांदा आणि टोमॅटो पण मटकीला घालायला लागतं म्हणून कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवलं. तोपर्यंत लाईट आली. परत पाण्याची मोटर काय होते, लाईट गेल्यावर बंद होते आणि परत लाईट आली की मनाने काय चालू होत नाही. जाऊन मग चालू करावं लागते. बाहेर बटन आहे ना, बाहेर जाऊन करावं लागतं चालू. तर आता मी अनुला घेऊन येते. अनु शेजारच्या काकूंच्यात गेली. अनु अनु नाही ताट घेऊन जातील. एवढे तांदूळ कशाला? बाहुलीच्या बाहुलीच्या लग्नाला भाजी केली अळवायची. कुणाला नाही कळवायची. बस की चल जेवायचं. चल एक जण म्हण गा. ए दीदीला एक जण म्हणून दाखव अनु. हा ए दीदी ऐक की ग. हा पुन्हा दोन. पुन्हा अगं पंख्याचा आवाज आहे काय? अगं एक दोन म्हण की. एक दोन तीन म्हण की डामे. हा हा तीन पुन्हा चार. काय म्हणते रिओला तू? रिओ बुंकू नको. म्हातारी सांगते. म्हातारी कोण आहे? ए मला काय म्हणायचं? काकूला काय म्हणणार? काय म्हणणार? काय म्हणणार? ए काय म्हणणार तू? कुठली काकू? कुठली काकू? काय कुठली काकू? नाही. आता काय म्हणली मला? कुठली काकू? कुठली काकू? सांगितलं. अश्विनी काकू. काय म्हणायचं? हा हात हात बाजूला काढ. नीट बोल. काय म्हणायचं? हा तनु दीदीला सांग काय म्हणायचं ह्या काकूला? टाटा. इकडे बघ करायचं. टाटा. जेवण येते ना? झोपू नको.
कापायचंय बघा आणि चाकूला धार नाही म्हणून धार लावायला लागले. म्हणजे खाली कापड ठेवावं आणि मग कापडावर हे धार करून बाद झालं. आणि धार लावून ठेवते परत धुताना कापतोय आम्हाला चाकू. निशाणा दगड आहे ना धार लावायला. काय काय नको बघा इकडं ते बघ नारळ पाणी पिणार आहे ना तू. स्ट्रॉ कुठे आहे? स्ट्रॉ लांबून लांबून लांब बस. अक्षू आणला स्ट्रॉ दे ग. आवडते की तुला? आणि मग नाही कशी म्हणजे लागल लागल माझं. सकाळीच खरं तर मला प्यायचं होतं नारळ पाणी पण त्यांनी पण गडबडीत गेले दुकानला राहिलंच. मग म्हणलं आता पिऊया. काल त्यांच्यातून आणले होते ना नारळ त्यांनी दिले होते. म्हणलं आता लागलं का? जोरात लागतंय इकडं लागलं. गेलं आणू पिणार आहे. कोण पिणार? आणू हातात देऊ. उचलतय का तुला? मी धरते की तू पी. गच्च भरलंय बर का. जड लागायला कसं आहे? छान आहे ना? गो गो गोबर गोड आहे का? तुझी बुद्धी पिऊ नको. आणि शंपू त्याचा सगळं आहे ना. आपण दुसरा कापू. आणू लागले आता प्यायला. पहिला जो नारळ केलता ना त्यातला आणू लागले प्यायला. म्हणलं आता पिऊ दे तिला प्यायला लागले तर. म्हणलं माझ्यासाठी आता म्हणलं दुसरा सोडा. आणू चेपटायला लागले निर्धार की. मी धरू का नारळ? अगं कसं करा लागते. प्या. आणूला आवडले. कधी नव्हे ती प्यायला लागले. पीठ नाही तर तिथं कौस लवकर तयार झाली. नाळाच बारकं तसं पण कौस तयार झाली. काय काय हात काढ म्हणा म्हणते. मग तू हात काढू. प्या वडकी. सोडू का मी? सोड. खोबरं आहे काय? गोड आहे. कसं केलं बघ. स्ट्रॉ कसं यायचं आता पाणी. फुकटच्या नाळाचा स्वाद काय वेगळाच असतो ना. ठीक आहे नारळ का स्वाद आहे. बहुत मीठ आहे. ठीक बघ. हे मला दे म्हणते ही तू खा. मोकळंच येतं मग मला. घे की. तूच म्हणलीस की आता हे मला देन ते तू घे. धर की आता. हे घे का. नारळ पाणी पिऊन झालं माझं. काय आता म्हणलं कवळं खोबरं असेल आता काढा म्हटलं. नारळ पाणी तर गोड होतं. खूप गोड होतं. आणि त्यामुळेच पिलं. हा
ये इकडे येतो. कुकर तयार करायला लागली चमचा आणतो जा. अक्षय चमचा घे. त्यामुळे गोड लागलं काय? घेतलं कसलं असं काय? मी फोटो काढले. कसा फोटो काढलाय दाखव की. दाखव दीदीला. चमचा कुठला आणला असलं खायला? चमचे घरात नाही आहेत. द्राक्ष आधी खा की. हाय की अजून आता इथं खा की. खोबरं छान आहे. खोबरं कोवळं खोबरं काय वेगळंच लागतं ना. चव छान लागते. संध्याकाळचे 5 वाजलेत बघा. तर अनु पण घरात बसून खूप बोर झाले आणि म्हणलं ह्या पण पोरींना कसं व्हायला म्हणलं चला घरात पण खूप गरम व्हायला लागलंय म्हणलं जरा तिकडे मंदिराकडनं जाऊन चालू या म्हटलं. चला तुम्ही चला अनु. करला पापड रस्त्याचं काम. रस्त्याचं काम चालू आहे बघा. नवीन डांबरीकरण रस्ता मोठा होतोय काय ते चालू आहे. परवा पण उकरलं होतं आणि आता अजून सगळं थांबवून ठेवलंय. मला वाटतंय रस्ता रुंदीकरण आहे काय चालू आहे बघा काम. पाच 5:30 झालेत बघा आणि वातावरण बघा कसं आहे आता. खूप छान असं वातावरण झालंय फ्रेश. आणि बघा कशी लागली पळायला. गाड्या येतात म्हणून तिचा हात पकडून चालवत होते तिला पण तिला लय पळायची हौस झाली. मोकळा रस्ता म्हणून लागली पळायला. बास आता तेवढंच बास नको जास्त. गाडी एकदम येते. भरपूर अशी शेंगाची झाड आहेत बघा. साईडनं रस्त्याच्या ही नारळाची आहेत झाडं आणि आतमध्ये भरपूर अशी शेंगाची झाड. शेंगा पण भरपूर लागले. अगदी हाताला येण्याचं आहेत बघा शेंगा.
झालं की बघा माऊली मंदिर बंद होते. तिथं तर कुलूप लावले पण मेन गेट असतो उघडच. हरिपाठ झाला की मग वेळेला कुलूप लावलेलं असते तिथं गेट. हा चला प्रदक्षिणा बघ आणू पळू नको. हा वडाचं झाड ते बघा केवढं मोठं आहे आणि पारंब्या बघा किती खालीपर्यंत आले. हा काय छान असा कट्टा इथं बांधलाय मस्त आहे. झाडाच्या पारंब्या केवढे आले खाली. चालून आलो आता जरा बसूया इथं मंदिरात आणि मग घरी जाऊ. आणू पण थोडा खेळेल ना. आणू इथं बघा खेळतच बसली होती. संध्याकाळ झाली होती, अंधार पडत आला होता. तिला काय खेळेल तेवढं बरंच मज्जाच वाटते. पण वेळ होत आला मग काय घरी आलो. आणखीन व्हिडिओ बघा कसा वाटला लाईक करा. नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.